सिद्धार्थ संध्याकाळी घरी पोहोचतो. तो थोडा रागात आणि थोडा तणावग्रस्त दिसत होता. पण त्याला ही गोष्टही समजत नव्हती की त्याला राग का येत होता. हे वैताग अखेर का होत होतं? सिद्धार्थ जसा घरात प्रवेश करतो, शुभांगीची नजर त्याच्यावर पडते. सिद्धार्थ हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसतो आणि आपले डोके आपल्या हातांमध्ये धरतो. शुभांगी सिद्धार्थ जवळ येते आणि बाजूला बसते. सिद्धार्थ, काय झालं? तुझ्या डोक्यात दुखत आहे? सिद्धार्थ थोड्या रागाने भरलेल्या आवाजात आपल्या आईकडे न पाहताच म्हणाला, "व्हॉट द हेल इज धिस मॉम? तुम्ही मला इतकी मोठी गोष्ट का नाही सांगितली की माझं यकृत प्रत्यारोपण जेव्हा झालं होतं तेव्हा मला यकृत दान करणारी ती मुलगी होती." शुभांगी सिद्धार्थला म्हणाले, "सिद्धार्थ, मला माहीत नव्हतं आणि ना मला सांगितलं गेलं होतं. मला फक्त एवढंच सांगितलं गेलं होतं की तुझं यकृत प्रत्यारोपण करण्यासाठी ज्याने यकृत दान केलं आहे तो कोणी मुलगा आहे. तुझ्या वयाचा कोणीतरी मुलगा. मला माहीत नव्हतं की ती मुलगीच ती आहे जिने तुला यकृत दान केलं होतं." सिद्धार्थ गहन विचारात बुडून जातो. तेव्हा आकांक्षाही तिथे येते. "सिद्धार्थ, तू आलास? मी आधीपासून तुझी वाट पाहत होते." सिद्धार्थ इतका जास्त तणावग्रस्त होता की त्याचं कोणाशीही बोलण्याचं मन नव्हतं आणि आकांक्षाच्या बोलण्यावरही तो कोणताही उत्तर देत नाही आणि उठून रागात सरळ आपल्या खोलीत निघून जातो. सिद्धार्थच्या अचानक अशा प्रकारे निघून जाण्याने शुभांगी आणि आकांक्षा दोघीही हैराण होत्या. पण शुभांगीला समजत होतं की सिद्धार्थ यावेळी मानसिकरित्या थोडा विचलित आहे. आकांक्षा शुभांगीजवळ बसून थोड्या घाबरलेल्या आवाजात म्हणाली, "आंटी, आता आम्ही काय करू? आता तर ती चिटकीण ही आमच्या आयुष्यात परत आली आहे आणि मला काहीही समजत नाहीये. कुठे तिने पुन्हा सिद्धार्थला माझ्यापासून हिरावून घेतलं तर?" शुभांगी आकांक्षाला म्हणाली, "काहीही बकवास करू नकोस. असं काही होणार नाही. मी तिला असं काही करू देणार नाही. राग तर मला या गोष्टीचा येत आहे की माझ्या सासऱ्यांनी कधी मला या मुलीबद्दल सांगितलं नाही आणि ना कधी कोणाला हे सांगितलं की त्यांनी या मुलीला आमच्या अर्ध्या साम्राज्याची मालकीण बनवलं आहे." शुभांगी आकांक्षाकडे पाहून तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, "तू फक्त सिद्धार्थला आपल्या ताब्यात ठेव. कोणत्याही प्रकारे ती चेटकीन आपलं काळं जादू सिद्धार्थवर चालवू नये. तिला जितकं शक्य असेल तितकं अमृतापासून दूर ठेव आकांक्षा. जर सिद्धार्थची स्मरणशक्ती परत आली तर समस्या होऊ शकते." आकांक्षा हलकंसं आपलं डोकं हलवून म्हणाली, "मी समजते आंटी. मी प्रयत्न करेन की सिद्धार्थला कधी काही आठवण येऊ नये." शुभांगी आकांक्षाला म्हणाले, "आज रात्री जेवणात औषधाचा डोस थोडा जास्त कर. सिद्धार्थला काही आठवण यायला नको." हे ऐकून आकांक्षा आपलं डोकं हो मध्ये हलवून देते. आकांक्षा शुभांगीला म्हणाली, "मॉम, आम्ही 2 वर्षापासून सिद्धार्थला ते औषध देत आहोत ज्यामुळे त्याची स्मरणशक्ती कधी परत येणार नाही. मला नाही वाटत की सिद्धार्थ अमृताला पुन्हा आठवण करू शकेल. तुम्हाला काय वाटतं?" शुभांगी थोड्या कठोर डोळ्याने आकांक्षाकडे पाहत म्हणाली, "काहीही होऊ शकतं आकांक्षा. तुला आपलं डोकं चालवण्याची गरज नाहीये. जितकं सांगितलं आहे तितकंच कर. आज रात्री जेवणात औषधाचा डोस वाढवून टाक." आकांक्षा पुढे काहीही बोलत नाही आणि गप्पपणे शुभांगीचं बोलणं मान्य करते. रात्री सिद्धार्थ आंघोळ करून जिन्यावरून उतरत खाली येतो जेवण करण्यासाठी. शुभांगी आणि आकांक्षा आधीच जेवणाच्या टेबलवर बसलेल्या होत्या. शुभांगी डोळ्यांनीच आकांक्षाला इशारा करते. आकांक्षा सिद्धार्थकडे पाहते आणि मग पटापट त्याची थाळी लावून लागते. सिद्धार्थच्या थाळीत जेवण ठेवल्यानंतर ती पटापट आपल्या खिशातून एक छोटीशी डब्बी काढते. त्यातून आज एकाऐवजी 2 गोळ्या काढून सिद्धार्थच्या भाजीत मिसळून टाकते आणि तिला चांगल्या प्रकारे विरघळू देते. सिद्धार्थ जेवणाच्या टेबल जवळ येतो आणि आपल्या खुर्चीवर बसतो. आकांक्षा हसून सिद्धार्थला म्हणाली, "सिद्धार्थ, मी तुझं जेवण लावलं आहे. खा. तुला खूप भूक लागली असेल ना?" सिद्धार्थ कोणताही उत्तर देत नाही. तो अजूनही कोणत्यातरी गहन विचारात डुबलेला होता. शुभांगी सिद्धार्थच्या हातावर हात ठेवून म्हणाले, "काय गोष्ट आहे सिद्धार्थ? काय विचार करत आहेस?" सिद्धार्थ थोड्या गंभीर आवाजात म्हणाला, "ती मुलगी, ती माझ्या डोक्यातून निघतच नाहीये. माहीत नाही का, पण मला असं वाटतं जसं मी त्या मुलीला आधीपासून ओळखतो. मॉम, काय मी लहानपणी कधी त्या मुलीला भेटलो होतो?" सिद्धार्थचं बोलणं ऐकून शुभांगी आणि आकांक्षा दोघीही एका क्षणासाठी तर तणावात येऊन एकमेकींकडे पाहतात. शुभांगी लगेच आपला तणाव एका स्मित हास्यामागे लपवत म्हणाली, "नाही सिद्धार्थ, जिथपर्यंत मला आठवतंय तू त्या मुलीला कधी भेटला नाहीस. हो, मान्य आहे की तिने तुला यकृत दान करून तुझा जीव वाचवला आहे. पण परतफेडीत तिने आमच्याकडून खूप मोठी रक्कम घेतली आहे. अर्धी मालमत्ता. त्यामुळे तिने तुझ्यावर कोणताही उपकार केलेला नाहीये. तिच्याबद्दल विचार करणं बंद कर आणि जेवण कर." सिद्धार्थलाही आपल्या आईच्या बोलण्यात अर्थ वाटतो. तिने हे सगळं काही फुकटमध्ये थोडी ना केलं आहे.
इतकी मोठी रक्कम घेतली आहे, जी खरंच खूप जास्त होती. सिद्धार्थ करोडोंच्या मालमत्तेचा मालक होता. आता त्याला आपल्या करोडोच्या मालमत्तेचे 2 हिस्से करावे लागत होते. खरंच आपल्या अर्ध्या यकृताच्या बदल्यात या मुलीने त्याचा अर्थ साम्राज्य घेऊन खूप मोठी डील केली आहे. सिद्धार्थ जेवण केल्यानंतर आपल्या खोलीत निघून जातो. आकांक्षा रात्री सिद्धार्थ जवळ येते आणि त्याच्या बाजूला झोपते. सिद्धार्थला खूप थकाव जाणवत होता. त्याला झोप येत होती, पण आकांक्षा थोडी रोमॅन्टिक मूडमध्ये होती. ती हळूहळू सिद्धार्थ जवळ येते आणि त्याच्या होठांच्या दिशेने वाढते. तिला त्याला किस घ्यायची होती, पण सिद्धार्थ या गोष्टीच्या मूडमध्ये अजिबात नव्हता. तो आकांक्षाला थोडं बाजूला करत म्हणाला, "बेबी, मला झोप येत आहे. माझ्या डोक्यात खूप दुखत आहे. मला खूप झोप येत आहे. मला वाटतं आपण झोपून जायला हवं." हे बोलून सिद्धार्थ पलटून आपले डोळे बंद करतो. सिद्धार्थच्या विचित्र वर्तणुकीमुळे आकांक्षालाही हैराण होती. आजच्या आधी सिद्धार्थने असं कधीही केलं नव्हतं. आकांक्षा आपल्या मनातल्या मनात विचार करत होती, "ओ गॉड, सिद्धार्थला काय झालं आहे? काहीही हो, पण याला कोणत्याही परिस्थितीत अमृता आठवण यायला नको. काय घ्यायला आली आहे ती आमच्या आयुष्यात? त्या रात्री मरून का नाही गेली?" आकांक्षालाही अमृतावर खूप राग येत होता. तीही गप्पपणे झोपून जाते. इथे सिद्धार्थने बोलून तर दिलं होतं की त्याला झोपायचं आहे, पण खरं सांगायचं तर मध्यरात्रीपर्यंतही त्याच्या डोळ्यात झोप नव्हती. त्याचं डोकं वारंवार फिरून अमृताकडेच जात होतं. "कोण आहेस तू? असं का वाटत आहे जसं माझ्या डोक्यात फिरत आहेस, पण आठवण येत नाहीये? काहीतरी संबंध आहे तुझ्यासोबत. आय एम डॅम शुअर असेच तुझे विचार माझ्या डोक्याला त्रास देऊ शकत नाहीत. अखेर माझा तुझ्यासोबत काय संबंध आहे आणि कधीपासून?" पुढच्या दिवशी अमृता ऑफिसमध्ये प्रवेश करते. तिने खूप आकर्षक स्कर्ट घातला होता, डोळ्यावर चष्मा आणि हातात एक खूप महागडी पर्स घेऊन ती आपल्या कॅबिनमध्ये जाते. आज अमृताचा कार्यालयात पहिला दिवस होता. सगळे लोक अमृताचं स्वागत करतात आणि का करू नये. अमृता या कंपनीची आता 50% ची मालकीची होती. त्यामुळे तिलाही इथे तेवढाच आदर मिळण्याचा पूर्ण हक्क होता, जो सिद्धार्थ देशमुखला मिळत होता. अचानकच आपल्या नवीन बॉसला इथे पाहून आणि ही कंपनी 50% ची भागीदार आहे हे जाणून सगळे कर्मचारी खूप जास्त हैराण झाले होते. सगळे फुलांचे गुच्छ घेऊन अमृताचं स्वागत करतात. कंपनीचा मॅनेजर अमृताजवळ फुलांचा गुच्छ घेऊन आला. "स्वागत मॅडम, कंपनीत तुमचं स्वागत आहे." अमृताचा हलकं हसून आणि गुच्छ घेऊन म्हणाली, "खूप धन्यवाद. थँक यू सो मच. काय तुम्ही मला सांगू शकता की इथे माझं कॅबिन कुठे आहे?" "हो मॅडम, कृपया इकडून या." व्यवस्थापक अमृताला घेऊन तिच्या कॅबिनमध्ये जातो. अमृतासाठी नवीन कॅबिन रातोरात डिझाईन करण्यात आलं होतं. तेही सिद्धार्थच्या अगदी बाजूचं. कॅबिनमध्ये प्रवेश केल्यानंतर अमृता गुच्छ आणि पिशवी टेबलवर ठेवते. व्यवस्थापकाला म्हणाली, "तसं मिस्टर देशमुख कार्यालयात आले की नाही?" व्यवस्थापकाने नम्रपणे उत्तर देत म्हटलं, "मॅडम, ते अजून आले नाहीत, पण ते बस येणारच आहेत." अमृता व्यवस्थापकाकडे पाहून सोफ्यावर बसत म्हणाली, "ते काय नेहमीच असे उशिरा येतात?" व्यवस्थापकाने उत्तर दिलं, "नाही मॅडम, खरं तर सकाळी सकाळी ते आपल्या पत्नीसोबत खरेदीसाठी गेले होते. त्यामुळे यायला त्यांना थोडासा उशीर होत आहे." हे ऐकून अमृता आपल्या भुवयावर करते. "पत्नीसोबत खरेदी? ठीक आहे, तुम्ही जा आणि हो, माझ्यासाठी एक असिस्टंट व्यवस्था करा आजच." व्यवस्थापक म्हणाला, "जी मॅडम." त्यानंतर व्यवस्थापक कॅबिनमधून निघून जातो. त्याच्या जाताच अमृताने भाव खराब होतात. अमृता सोफ्यावर आपलं डोकं टेकून झोपते. 2 वर्षापूर्वी तिला आपल्या वडिलांचं जे पत्र मिळालं होतं, त्यात लिहिलं होतं की लहानपणी जेव्हा सिद्धार्थ देशमुखचं लिव्हर पूर्णपणे निकामी झालं होतं, तेव्हा त्याला यकृताची खूप जास्त गरज होती. अमृताचे आजोबा आणि सिद्धार्थचे आजोबा एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. म्हणून अमृताच्या आजोबांनी अमृताचं अर्ध यकृत ट्रान्सप्लांट करण्याचं आणि सिद्धार्थला दान करण्याचं ठरवलं. त्यावेळी हा निर्णय खूप मोठा होता, कारण अमृता खूप लहान होती. पण तिच्या आजोबांनी तरीही आपल्या मित्रासाठी इतका मोठा निर्णय घेतला होता. सिद्धार्थचे आजोबा अमृताच्या आजोबांचे इतके जास्त कृतज्ञ झाले होते की त्यांनी त्यांना वचन दिले होते, मोठं झाल्यावर ते सिद्धार्थचं लग्न अमृतासोबत करतील, जे त्यांनी पूर्ण केलं. सिद्धार्थला कधी या गोष्टीची माहिती मिळाली नाही आणि ना शुभांगीला. ही अखेर सिद्धार्थच्या आजोबांनी आपल्या गरीब मित्राच्या नातनीला देशमुख खानदानाची सून बनवलं का? फक्त इतकंच नाही, तर सिद्धार्थच्या आजोबांनी 50% मालमत्ता अमृताच्या नावावर केली होती. पण या गोष्टीची माहिती कुणालाच मिळाली नाही, कारण त्यांना वाटत होतं की अमृता आणि सिद्धार्थचं लग्न झाल्यावर तसंही सगळं काही दोघांचंच असेल. त्यांना या गोष्टीचा अंदाजही नव्हता की पुढे जाऊन परिस्थिती कसं वळण घेतील.
अमृता आपला फोन उचलते आणि त्यात आपल्या मुलगी खुशीचे फोटो पाहू लागते. खुशी जेव्हा जन्मली तेव्हा एका भयंकर आजारासोबत जन्मली होती. अमृताला वाटलं की तिचं बाळ वाचणार नाही, पण देवाची कृपा असल्याने ते वाचलं तर खरं. पण तिचं आयुष्य मृत्यूपेक्षाही वाईट होत गेलं. आता तिचा जीव वाचवण्यासाठी तिच्या एखाद्या सख्ख्या भावाचा किंवा बहिणीचा असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून अस्थिमज्जा प्रत्यारोपणाचे तिचा जीव वाचू शकेल. फक्त हेच कारण होतं की अमृताला परत सिद्धार्थच्या आयुष्यात येण्याचा निर्णय घ्यावा लागला. आधी अमृताला वाटलं की कदाचित सिद्धार्थने तिला धोका दिला आहे, पण जेव्हा तिला माहिती झालं की वर्षापूर्वी सिद्धार्थचा अपघात झाला होता, ज्यामुळे त्याची 4 वर्षापर्यंतची स्मरणशक्ती गेली होती, तेव्हा अमृताला समजलं की सिद्धार्थ आपलं आयुष्य अगदी तसंच जगत आहे जसं आकांक्षा आणि शुभांगीला हवं आहे. यावेळी अमृताने ठरवलं की ती या दोघांच्या योजनेचा पर्दाफाश करेल आणि परत येऊन ती गोष्ट घेईल ज्याच्यावर तिचा हक्क आहे. फोनमध्ये पुढचा फोटो सिद्धार्थचा होता. खूप आधीचा फोटो, जेव्हा दोघे कधी सोबत असायचे. अमृताच्या ओठावर हलका हसू येतं. फोनमध्ये पुढे जाऊन एक फोटो होता, ज्यात सिद्धार्थ खूप लहान होता. त्यावेळी रुग्णालयात होता. तो वेळ तेव्हा जेव्हा अमृता सिद्धार्थला भेटली होती. सिद्धार्थ थोडा औषधांच्या नशेत होता. त्याला काहीही आठवत नव्हतं. अमृताने जेव्हा सिद्धार्थला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तिला सिद्धार्थ खूप आवडला होता. तिला माहीत नव्हतं की पुढे जाऊन तो तिच्या आयुष्याचा भाग बनेल, पण असं झालं. अमृता सिद्धार्थच्या फोटोला थोपटत म्हणाली, "आपल्या नशिबात एकमेकांपासून जितकं दूर राहणं लिहिलं होतं, आपण राहिलो आहोत. सिद्धार्थ, मी जाणते की मी इच्छा असूनही तुला काही आठवण करून देऊ शकत नाही, कारण यामुळे तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो. पण तुझ्या हृदयात आपल्यासाठी पुन्हा एकदा मी ती जागा बनवेन जी माझी होती. मी वचन देते, आपलं कुटुंब पुन्हा एकदा पूर्ण होईल." अमृताचे डोळे पाणावतात आणि ती फोटोला आपल्या छातीशी लावते. "मी वचन देते, ज्या लोकांनी आपल्याला वेगळं केलं आहे त्या लोकांना मी अशी शिक्षा देईल की आपल्यामध्ये येण्याआधी 100 वेळा विचारतील." थोड्या वेळात सिद्धार्थ आपल्या फोनमध्ये काहीतरी तपासत कार्यालयाच्या आत प्रवेश करतो. तो आत येतो, कॅबिनचा दरवाजा उघडतो आणि सरळ आत निघून जातो. तो फोनमध्ये इतका व्यस्त हरवून गेला होता, जणू कोणती तरी खूप महत्त्वाची गोष्ट तपासत असावा. म्हणूनच त्याला या गोष्टीचीही माहिती झाली नाही की तो स्वतःच्या कॅबिनमध्ये जाण्याऐवजी बाजूच्या कॅबिनमध्ये म्हणजेच अमृताच्या कॅबिनमध्ये चालत आला आहे. अमृताच्या कॅबिनमध्ये गेल्यावर सिद्धार्थ सरळ सोफ्यावर जाऊन बसतो. तो अजूनही फोनमध्ये गुंतलेला होता. त्याला या गोष्टीचं भानच नव्हतं की तो अमृताच्या कॅबिनमध्ये जाऊन तिच्या सोफ्यावर बसला आहे. अमृता जशी प्रसाधनगृहातून बाहेर येते, सोफ्यावर सिद्धार्थला पाहून थोडी हैराण होते. ती पाहते की सिद्धार्थ फोनमध्ये गुंतलेला आहे, पण तो इथे काय करत आहे? अमृता ओठावर हलका हसू घेऊन हळूहळू सिद्धार्थ जवळ येते. सिद्धार्थ अजूनही फोनमध्ये काहीतरी गरजेची गोष्ट बघत होता, म्हणून त्याचं लक्ष बिलकुलही कशावर जात नाही. त्याचं लक्ष तेव्हा तुटतं जेव्हा तो आपल्या खांद्यावर कोणाच्या तरी मऊ हातांना अनुभवतो. सिद्धार्थ लगेच फोनमधून बाहेर पडून मागे पलटून पाहतो आणि आपल्या डोळ्यासमोर हसणारी सुंदरशी मुलगी म्हणजे अमृताला पाहून तो एकदम सोफ्यावरून उभा राहतो. "तू माझ्या कॅबिनमध्ये काय करत आहेस?" सिद्धार्थचे हे शब्द ऐकून अमृता आपल्या भुवया वर करते. ती चारही बाजूंना नजर फिरवून सिद्धार्थकडे पाहून म्हणाली, "माझ्या मते हे कॅबिन मला वाटप झालं आहे मिस्टर देशमुख. तर हा प्रश्न मला तुम्हाला विचारायला हवा की तुम्ही या कॅबिनमध्ये काय करत आहात?" अमृताचं बोलणं ऐकून सिद्धार्थ लगेच थोडा शुद्धीत येतो. तो नजर वर करून आपल्या चारही बाजूंना पाहतो. तेव्हा त्याला जाणीव होते की हे त्याचं कॅबिन नाहीये. सिद्धार्थ खूप जास्त अस्वस्थ होतो. तो अमृताची माफी मागत म्हणाला, "आय एम सॉरी. माहीत नाही मी इथे कसा आलो. माझं लक्ष नव्हतं कदाचित, म्हणून माफ करा." सिद्धार्थ जायला लागतो की तेव्हाच अमृता त्याला बोलवते. "मिस्टर देशमुख." सिद्धार्थचे पाय तिथेच थांबतात. तो पलटून अमृताकडे पाहतो. ओठावर स्मित हास्य घेऊन अमृता सिद्धार्थ जवळ येऊन म्हणाली, "आपल्या कामात इतकंही गुंतून जाऊ नका की तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींकडे लक्षच न राहो की काय चाललं आहे. असो, आता तुम्ही आलाच आहात तर मग माझ्यासोबत एक कॉफीही प्या. आज माझ्या कार्यालयात पहिला दिवस आहे. मी कोणाला ओळखत नाहीये आणि काम समजून घेण्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज लागेलच. अखेर आता आपण व्यावसायिक भागीदार आहोत." सिद्धार्थ आपला गळा साफ करत दीर्घ श्वास घेऊन अमृताला म्हणाला, "बघा मिस अमृता, मला माहीत आहे की तुम्ही इथे नवीन आहात. तुम्हाला काम समजून घेण्याची गरज आहे. पण यावेळी मी मोकळा नाहीये. माझ्या काही महत्त्वाच्या बैठका आहेत, ज्या मला उपस्थित राहायच्या आहेत. मी कोणाला तरी पाठवतो जो तुम्हाला तुमचं काम समजून शकेल." सिद्धार्थ जायला लागतो की अमृता पुन्हा एकदा म्हणाली, "मी तुमची व्यावसायिक भागीदार आहे,
पण तुम्ही माझ्याशी असं वर्तन करत आहात जसं की मी तुमच्या कंपनीच्या बाकी लोकांसारखी कोणी कर्मचारी आहे. मला कोणी अजून काम का शिकवेल? तुम्ही का नाही?" अमृताच्या अशा तीक्ष्ण पद्धतीने सिद्धार्थला थोडी चिडचिड होऊ लागते, कारण त्याला सवय नव्हती की कोणी त्याला उलटं बोलून संवाद करेल. तो अमृताकडे पाहून म्हणाला, "ठीक आहे, मी आत्ता व्यस्त आहे. मोकळा झाल्यावर सांगतो." हे बोलून सिद्धार्थ कॅबिनमध्ये निघून जातो. अमृता ओठांवर स्मित हास्य घेऊन तिथेच उभी राहते. "किती दूर पळशील माझ्यापासून? यावं तर लागेलच तुला माझ्या बाहूमध्ये सिद्धार्थ. जास्त वेळ नाहीये माझ्याकडे. लवकर लवकर तुला माझ्यापासून एक बाळ पाहिजे, ज्यासाठी तुझं माझ्यासोबत वेळ घालवणं गरजेचं आहे." असंच करून काही दिवस निघून जातात. सिद्धार्थ जितकं शक्य असेल तितकं अमृताला टाळण्याचा प्रयत्न करत होता. कारण माहीत नाही का, पण अमृता जेव्हाही त्याच्या समोर येत होती त्याला खूप विचित्र जाणीव होत होती. काहीतरी विचित्रसा आकर्षण होऊ लागत होता त्याला अमृताकडे, जो त्याला बिलकुल नको होता. म्हणून तो तिला जास्तीत जास्त दुर्लक्ष करत होता. पण अमृता ही चांगल्या प्रकारे समजत होती की सिद्धार्थ काय करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून तीही शक्य तेवढा प्रयत्न करत होती की सिद्धार्थला आपल्याकडे आकर्षित करू शकेल. आकर्षक कपडे घालणे, कामाच्या बहाण्याने वारंवार सिद्धार्थला भेटणे, त्याच्या जवळ येणे, हे सगळं काही अमृता सिद्धार्थला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी करत होती. एक दिवस सिद्धार्थ आपल्या कार्यालयात लॅपटॉपवर काही गरजेची बैठक उपस्थित करत होता. बैठक संपताच तो जसा आपला लॅपटॉप बंद करतो, त्याला दरवाजावर ठकठकचा आवाज ऐकू येतो. सिद्धार्थ नजर वर करून पाहतो तर दरवाजावर अमृता उभी होती. तिच्या हातात जेवणाचा डब्बा होता. अमृताला पाहून सिद्धार्थ पुन्हा एकदा खूप अस्वस्थ होतो. ती विचित्र जाणीव त्याला पुन्हा एकदा अमृताकडे पाहण्यास मजबूर करते. तिचा पेन्सिल स्कर्ट तिच्या शरीराला खूप उजळवत होता. पूर्णपणे व्यावसायिक रूपात अमृता इतकी जास्त आकर्षक दिसत होती की कुणी इच्छा असूनही तिच्यावर आपली नजर हटवू नये. सिद्धार्थ नेहमी ही नोंद करत होता की कार्यालयाचे पुरुष कर्मचारी चुपके चुपके अमृताला पाहतात, तिच्याबद्दल गप्पा मारतात. खरं बोलायचं तर ही गोष्ट सिद्धार्थला चिडचिड करत होती, खूप जास्त चिडचिड. सिद्धार्थ अमृताला म्हणाला, "तुम्ही इथे?" अमृता आत येऊन म्हणाली, "ते काय आहे ना मिस्टर देशमुख, की मी एकटी कॅबिनमध्ये जेवण करून कंटाळली होती. विचार केला की जर तुम्ही मोकळे असाल तर दोघे सोबत जेवण करू. काही चर्चा पण करायची होती तुमच्यासोबत आमच्या नवीन प्रकल्पाच्या संदर्भात." सिद्धार्थ हलकंसं आपलं डोकं हलवतो आणि पुढे काही बोलू शकत नाही. अमृता ओठांवर स्मित हास्य घेऊन सोफ्याजवळ येते, जेवणाचा डब्बा टेबलवर उघडते आणि जेवण तयार करते. सिद्धार्थ हात तोंड धुवून तिथे येऊन बसतो तेव्हा अमृता सिद्धार्थच्या थाळीत जेवण वाढते. सिद्धार्थला खूप विचित्र वाटत होतं. असं वाटत होतं जणू अमृता त्याची पत्नी आहे जी त्याच्यासाठी जेवण घेऊन आली आहे. या विचारांना दूर करत सिद्धार्थ जसा जेवणाचा पहिला घास आपल्या तोंडात टाकतो, अचानकच त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागतं. विचित्र आहे, किती ओळखीचं चव आहे. जसं हे जेवण त्याने खूप वेळा खाल्लं आहे. तर त्याला आठवणच नाही की कधी. भाग 26 चा धमाकेदार ट्विस्ट चुकवू नका. दररोज रात्री नक्की भेटूया 9:30 वाजता. सबस्क्राईब करा.